कॅडबरी खाऊ घालली। पोलीसही घाबरले, कोर्टातही राडेच राडे। मालेगावच्या आरोपीला लपून ठेवण्याची वेळ। तर लोकांची मागणी होती की आरोपी आमच्या ताब्यात द्या, की जे कायद्याने शक्य नाही। चिमुरडीला ओरबाडणाऱ्या नराधमाला लपवलं कुठं? आरोपीला समोर आणा, त्याला आम्ही फाशी देऊ, नाही तर त्याला इथं आमच्या समोर उभा जाळू, त्याला आम्ही जाळू, त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्याला मारतात एक सेकंदला चरकला, एवढा वेळ का लावताय तुम्ही? अब नहीं बचाएंगे बेटी, अब नहीं पढ़ाएंगे बेटी। लोक म्हणतात ना कोर्ट ना पोलीस, फैसला ऑन द स्पॉट। फाशी देणार नसेल तर जनतेच्या ताब्यात द्या। त्याला जगवायचं नाही आम्हाला, बस त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आरोपीला फाशी, आरोपीला फाशी। मालेगावच्या कोर्टात लाठीचार्ज का? ही दृश्य आहेत मालेगावच्या कोर्टाबाहेरची। गेट तोडून लोक आत शिरले, थेट कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला। आक्रोश, संताप आणि एकच मागणी, त्या नराधमाला आमच्या हातात द्या। नरक यातना काय असतात आम्ही दाखवतो। मालेगावच्या चिमुरडीच्या अत्याचार प्रकरणी याच कोर्टात सुनावणी होणार होती, ज्याची माहिती लोकांना मिळाली आणि इथं नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली। त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। आमच्या जिवंत जाळू दरम्यान नागरिकांना वाटलं की या नराधमाला इथं आणण्यात आलंय, पण ही परिस्थिती तयार होईल याची कल्पना आधीच पोलिसांना होती। त्यामुळेच या आरोपीची व्हीसीवरच सुनावणी झाली, ज्यात आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पण पोलीस कोठडी कशाला, त्याला आमच्या हातात द्या अशी मागणी आता लोक करतायत। अगर उसे सजा नहीं मिलेगी तो हम किन्नर समाज यहाँ पर जान दे देंगे। माझ्या 3.5 वर्ष मुलींवर बलात्कार झाला। आम्ही गेलो होतो त्याच्या घरी, तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे। आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या, फक्त न्याय बस। त्याला फाशी द्या, त्याला चौकात आणा, आमच्या समोर द्या। आरोपीला फाशी, आरोपीला फाशी। पुढची 10 दिवस या प्रकरणासाठी महत्त्वाची असणार आहेत, कारण या कुटुंबाने दिलेला एक अल्टिमेटम, 10 दिवसांचा अल्टिमेटम, आणि यात मनोज जरांगेंनी घेतलेली उडी। तर पूर्ण मालेगाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थ इथं जमलेले आहेत। यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला फक्त एकच निवेदन देतो की जोपर्यंत तुम्ही आंदोलनाची हाक देत नाही तोपर्यंत या शासनाला आणि प्रशासनाला जाग येणार नाही। आम्हाला फक्त तुम्ही इथं सांत्वनास्पद आलेले आहेत, त्या फक्त एकच शब्द द्या की जर या 10 दिवसात जो गव्हर्नमेंटने आपल्या प्रशासनाने जो अल्टिमेटम दिलाय, या 10 दिवसात जर त्याचा काही निर्णय नाही लागला तर स्वतः तुम्ही आमच्या सोबत आंदोलनात उतरताय, ही एक फक्त हाक तुम्ही द्या। त्या व्यतिरिक्त या प्रशासनाला जाग येणार नाही। मनोज जरांगेंनी डोंगराळेत जाऊन कुटुंबाची भेट घेतली, चिमुरडीच्या वडिलांची व्यथा ऐकली आणि चिमुरडीचे फोटोही पाहिले। त्यानंतर जरांगेंनीही थेट एन्काउंटरची मागणी केली आहे। संपवायचे म्हणजे संपवायचे, आणि जर तुम्ही हे नाही 2 महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसत, दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती, लेकी बाळांवरती पुन्हा होणार नाही। आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्ण राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार आहे। आणि हीच मागणी आता मालेगावात जोर धरतीये। त्यामुळेच आरोपीला लपवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे। थोडासा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि लोकांना कोर्टाच्या आवारामध्ये येऊ दिलं नाही। परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं। आरोपीला ऑनलाईन व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करून त्याची कस्टडी घेतली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना, सगळ्या जाती धर्माच्यांना मी आवाहन करून, हात जोडून विनंती करून सांगतो, मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला, न्यायासाठी। पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या, म्हणजे टप्प्याटप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक द्यायची, आणि त्याच्यात पूर्ण ताकदीने मी उतरणार आहे। नाशिक असो, मालेगाव असो वा धुळे, व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली, मोर्चे निघाले आणि निघाला लोकांचा आक्रोश, व्यवस्थेविरोधातला आक्रोश, ज्याच्या आड आरोपी मोकाट राहतोय। त्यामुळेच व्यवस्थेनं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी आणि आरोपीला तातडीनं शिक्षा द्यावी हीच मागणी होते। कारण कोर्टाची पायरी चढली
की लोकांची आयुष्य न्याय मिळवण्यात निघून जातात आणि उशिरा मिळालेला न्याय हा सर्वात मोठा अन्याय असतो. आणि ही चिमुरडी अशा न्यायाची प्रतीक्षा करते की जो पाहिल्यावर कुणाच्या घरच्या लक्ष्मीवर हात टाकण्याची हिंमत कुणीही नराधम करणार नाही. तुम्हाला काय वाटतं, मालेगावच्या चिमुरडीला न्याय मिळेल का? आणि ही शिक्षा पाहून समाजातल्या अपराध्यांना फटका बसेल का? तुमच्या गावाच्या नावासह कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स नाऊ मराठी. माझ्या 3.5 वर्षा मुलींवर बलात्कार झाला. आम्ही गेलो होतो त्याच्या घरी. तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे. घरी आला परत म्हणाला तो फोटो टाका म्हणे. काहीच नव्हता. गल्लीतलाच पोरगा होता, त्याला आमच्या समोर आणा. माझी मुलगी खेळत होती वाळूवरती. एवढा छोटासा लेकरू त्याच्या पोटात कळलं नाही. ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू. आमच्या आवाजात जिवंत जाळू पण त्याच्यावर पुन्हा हे करणार नाही. फाशी भेटायला पाहिजे. फाशी नाही तर आमच्या आवाजात जिवंत जाळू पण त्याच्यावर पुन्हा हे करणार नाही. न्याय पाहिजे मला. आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू. पब्लिकच्या हवाले पाहिजे. करणार नाही. त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार. त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू. माझी भाची होती ती, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. तिचं वय पण काही नव्हतं, फक्त 3.5 वर्षाची होती. तो जो कोणी पण असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्ही तोपर्यंत अंत्यविधीच करणार नाही. आम्ही तोपर्यंत त्याची अंत्यविधीच करणार नाही. बस घ्या तुम्ही कशी झालेली त्यांची. आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या. गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली. मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे. त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या. आम्हाला न्याय हवा. बस काहीच नको पाहिजे. हे बघा 3.5 वर्षाची मुलगी ती, जास्त बी मोठी नाही. फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस. हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली. माझ्या 3.5 वर्षा मुलींवर बलात्कार झाला. आम्ही गेलो होतो त्याच्या घरी. तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे. घरी आला परत म्हणाला तो फोटो टाका म्हणे. काहीच नव्हता. गल्लीतलाच पोरगा होता, त्याला आमच्या समोर आणा. माझी मुलगी खेळत होती वाळूवरती. एवढा छोटासा लेकरू त्याच्या पोटात कळलं नाही.